नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर बघा प्रश्न क्रमांक 1, पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदी काठावर बसलेले आहे? भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदी काठावर बसलेले आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 तापी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, कोल्हापूर ते सावंतवाडी या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते सावंतवाडी या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 आंबोली घाट हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हे बोरासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हे बोरासाठी प्रसिद्ध आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 मेहरून हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, धर्मतर व राजापूरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? धर्मतर व राजापूरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, अलेप्पी हे भारतातील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अलेप्पी हे भारतातील प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे अगदी योग्य उत्तर आहे। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर वलूर कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर वलूर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 ओडिशा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, पश्चिम किनाऱ्यावरील ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे? पश्चिम किनाऱ्यावरील ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 गुजरात हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या तारखेला असतो? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, चोला औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चोला औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 ठाणे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, WHO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? WHO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 जिनेवा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, 1 GB मध्ये किती MB बसतात? 1 GB मध्ये किती MB बसतात? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 1024 MB हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण? भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 पंडित महादेव शास्त्री जोशी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे? सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण कोरिया हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली? भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये
कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्यांशी संबंधित आहे? कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 म्हैस हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे? महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 वाघ नदी हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 22 मार्च हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू हे अगदी योग्य उत्तर आहे.